तर हेच होतं गाईज हॉटेल जिथे आम्ही थांबलेलो ग्रेसनेस. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आता आम्ही स्टे केलेला आहे इथे ग्रेसनेश्वरमध्ये. सो एक दिवस इन्क्रीज झाला आहे आमचा तसा पण. आणि आज आम्ही निघणार आहे इथून ग्रेसनेश्वरवरून आणि जाणार आहे गोंडेश्वरला आम्ही. तर हेच होतं गाईज हॉटेल जिथे आम्ही थांबलेलो ग्रेसनेश्वरमध्ये आणि खूप मस्त हॉटेल आहे. मी तुम्हाला इथे वरती त्यांचा नंबर आणि हॉटेलचं नाव टाकेन. जस्ट ग्रेसनेश्वर मंदिरच्या बाजूलाच आहे. केव्हा पण तुम्ही याल ना ग्रेसनेश्वरला तर इथे व्हिजिट करा. हॉटेलचं नाव हर हर महादेव आहे आणि तुम्हाला मी डिटेल्स टाकतो इथे साईडला, म्हणजे त्यांचा पोस्टर टाकेन, दिसेल तुम्हाला तिथे. ग्रेसनेश्वरला रात्री दर्शन केले, थोडंसं लेट गेलेलो तर त्यामुळे रेकॉर्ड नाही करू शकलो, नाहीतर तुम्हाला आतले क्लिप्स वगैरे दाखवले असते. पण दर्शन मस्त झालं कारण, आणि मी सजेस्ट करेन तुम्हाला, जर तुम्ही ग्रेसनेश्वरला येत आहे तर दर्शन आहे ना 8:30 समथिंगच्या टाईमला करा, 8:30 इव्हनिंगमध्ये. तर तुम्हाला आरती पण मिळेल आणि दर्शन पण मस्त होतील तुमचे. तर काल रात्री झोपलो, मस्त आराम वगैरे केला. आणि आजचं आमचं राईड असं असणार आहे की आम्ही इथून ग्रेसनेश्वरवरून गोंडेश्वर टेम्पल, जे की सिच्युएटेड आहे नाशिक सिन्नरमध्ये. इथून त्याचा डिस्टन्स समथिंग 100 to 110 किलोमीटर्स आहे काहीतरी. तर 1 hour इज इनफ, 1 to 2 hour इज इनफ टू रीच देअर. सो तिथे जाऊन दर्शन करून आजच्या दिवशीच मुंबईला जायचा प्लॅन आहे. तर आजची राईड जी टोटल असणार मुंबईपर्यंत ती 350 किलोमीटर्सची असणार आहे आणि हाफ वे आम्ही कवर करून टाकू गोंडेश्वरपर्यंत. सो तिथे ब्रेक घेऊन मग डायरेक्ट मुंबईला राईड करणार. आणि एक प्रॉब्लेम असा झाला की माईकने दगा दिला भाई. मी जेवढं पण काय पण रेकॉर्ड केलेलं ना त्याच्यात व्हॉईसच नाही आलं. सो आता व्हॉईस ओव्हर करायला लागतं आहे. तर बघा तुम्ही व्हिडिओ पुढे. तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत, अजून नवीन काय क्रेझी कंटेंट पाहिजे तुम्हाला. आणि ही लास्ट व्हिडिओ आहे इपिक राईड सिरीजची. जी सिरीज मी टाकली आहे, तुम्ही चेकआउट करू शकता त्याला माझ्या प्लेलिस्टच्या ह्याच्यात. प्लेलिस्टमध्ये मी त्याचे पूर्ण हे जे तिन्ही पार्ट्स आहेत माझे मुंबई टू नाशिकचे व्लॉग्स ते सगळे टाकलेत तिथे. तर तुम्ही तिथे बघू शकता. या व्हिडिओला पण जास्तीत जास्त प्रेम द्याल. आता बघा आपण पुढे डायरेक्ट भेटणार गोंडेश्वरमध्ये. फायनली आता पोचणार आहे. एक 10-15 मिनटात पोचून जाऊ आता आम्ही गोंडेश्वर टेम्पलला. मस्त होता हायवे, रस्ता पण चांगला होता. इथून सरळ आलात की मग लेफ्ट घ्यायचं आहे. आम्ही पण मॅप्स बघूनच आलो आहे, आम्हाला काय आयडिया नाही रस्त्याचा. आणि
आलो गुंडेश्वर टेम्पलला. इथून टेम्पल दिसतोय तो तिथे टेम्पल आहे. म्हणजे फायनली जे जे गोष्टीचं दर्शन करायला निघालेलो ते झाले. कोणालाही सोडलं नाही असं. आणि इथे आता काम चालू आहे. एंट्री वगैरे बनवत आहेत चांगली. होपफुली अजून थोड्या वर्षांनी मस्त बनेल हे सगळं. सध्या तरी कच्चा रस्ता आहे आणि आहे लोक आहेत. म्हणजे असं नाही की पूर्णच खाली आहे, लोक आहेत. लवकर होईल आपलं दर्शन इथं. आणि फायनली हे गोंडेश्वर टेम्पल तुम्ही बघू शकता. तुम्हाला आतमध्ये पण दाखवेन मी. तर इथे गाडी लावायला पण जागा आहे आणि पार्किंग पण आहे सगळी प्रॉपर. काकी म्हणतात आम्ही चला तिथे गाडी लावू का. काकी बोलतात तिथे चोरी वगैरे होतात. तर मग मी इथेच लावली. बघूयात आता काय. मी तुम्हाला मंदिर आतून दाखवतो. Dinta 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 dinta